उत्तर महाराष्ट्रात गारपिटीने व अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल. दिनांक 30/3/2026 रोजी हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. दिनांक 30/3/2026 रोजी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल घडून आला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट मोठ्या प्रमाणात दिसून आली. दुपारनंतर बागलाण तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, तर रात्रीच्या सुमारास देवळा तालुक्यातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस व गारपीट झाली. उत्तर महाराष्ट्रात सध्या उन्हाळी कांदा काढणी सुरू असल्याने त्यात प्रामुख्याने बागलाण, देवळा, कळवण इत्यादी ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेतकरी बांधवांचा गेल्या 4 महिन्यांपासून कांदा पिकासाठी राबत असलेला शेतकरी अवकाळी संकटात सापडला. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी पुन्हा एकदा गारपिटीने हवालदिल झालाय. प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी तातडीने मदत करावी. पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी गारपीटग्रस्त भागात पाहणी करावी व तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश करावे. अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.